सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर आपल्या चॅनलमध्ये जवळजवळ 1 महिना व्हिडिओ पडले नाहीत, तर त्याचा प्रॉपर रिझन मी तुम्हाला आज देणार आहे. तर मित्रांनो, झालं असं की 1 महिन्याआधी आम्ही शूटला गेलो होतो. जसं तुम्ही क्रिस्टल क्लिअर वॉटर बघितलं ना, त्याच्या आधी मी अजून एक व्हिडिओ काढली होती, जो की त्या जुन्या फोनमध्ये, म्हणजे माझ्याकडे जो फोन होता हा पहिला, हा iPhone 13 होता. तर मित्रांनो, आम्ही शूट केला, व्हिडिओ एडिट केला आणि नेक्स्ट डे मी ऑफिसला चाललो होतो. तर ऑफिसला जाता मी बघितलं की माझा फोन जो आहे ग्रीन झाला आपणे आप, काहीच नाही, नो वॉटर डॅमेज, नो डेंट डॅमेज, काहीच डॅमेज नव्हता आणि माझा फोन जो आहे पूर्णपणे ग्रीन झाला. तर मी ॲपल सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो सीवूडमध्ये. तर ते मला म्हटले की हा फोन तर तुमच्या वॉरंटीमध्ये नाही आहे आणि माझा फोन वॉरंटीमध्ये नव्हता. जवळजवळ 1-1.5 वर्ष जास्त झालं, 2 वर्ष लगभग झालेलं माझ्या फोनला. तर मी म्हटलं ठीक आहे, वॉरंटीमध्ये तर नाही आहे, पण हा जो 13चा इश्यू आहे हा सर्वांना होतो आहे. आणि मी यूट्यूबला पण बघितलं, तुम्ही यूट्यूबला पण सर्च करू शकता की iPhone 13 ज्यांचे आहेत ना, त्यांचा फोन ग्रीन होत आहे, म्हणजे डिस्प्लेचा पूर्ण आपोआप ग्रीन होतो आहे. तर मित्रांनो, त्यांना म्हटलं की नाही, मला हा फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे आणि मी याचा का पे करणार नाही. तर अशा प्रकारे मी त्यांना म्हटलं. तर ते बोलले की आम्ही तर काही करू शकत नाही, जर तुम्हाला फ्री ऑफ क्लेम पाहिजे असेल तर तुम्ही ॲपल कस्टमरशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे म्हटलं, मी करतो ॲपल कॉन्टॅक्ट, म्हणजे ॲपल कस्टमरशी कॉन्टॅक्ट करतो. तर मी त्यांची कॉन्टॅक्ट केला. 1 दिवस 2 दिवस लगेच त्यांची बोलणं आलं, त्यांची बोलणं होत होतं. ते बोलत होते की हां, तुम्हाला आम्ही सोल्युशन देऊ, काय टेन्शन नाही, आम्ही चेक करू पहिले की तुम्ही फोन कुठे ओपन तर नाही केलात, काय डॅमेजचं नाही, वॉटर डॅमेजचं नाही. ठीक आहे, काय करा कारण माझा फोन तर वॉटर डॅमेज नव्हता आणि मी कधी ओपन सुद्धा केलं नव्हतं फोन. तर त्यांनी चेक केला, तर त्यांना रिपोर्ट आला की हां बाबा, तुमचा फोन जो आहे हा क्लीन कंडिशन आहे, काही रिपेअर नाही केला आणि वॉटर डॅमेज सुद्धा नाही आहे. बट ते बोलले की तुम्हाला आम्ही फ्री ऑफ चार्ज करू देणार नाही, आम्ही तुम्हाला ₹28,000 डिस्प्लेचे आणि 13 जर आता तुम्ही हे राहिलं तर 35मध्ये सेकंड हँडमध्ये इझिली भेटू शकेल. तर मी त्याला म्हटलं की मी का म्हणून पे करू, हा फोन जो आहे हा ना पाणी आपटलेला आहे कधी, ना डेंटमध्ये आहे, ना डॅमेजमध्ये वॉटरप्रूफच्या. तर मी का म्हणून पे करू. तर असे मी बरंच वेळ त्यांच्याशी भांडलो, ॲपल एक्झिक्युटिव्हशी. परत मी त्यांच्या सिनियरसोबत सुद्धा बोललो, असे बरेच जे कस्टमर्स होते त्यांच्यासोबत मी बोललो कस्टमर केअरसोबत. बट मला काय सोल्युशन भेटला नाही आणि माझा फोन जो आहे हा iPhone 13 हा पूर्णपणे लॉस्टमध्ये गेलेला आहे. तर तुमच्याकडे कोणाकडे काय कॉन्टॅक्ट असतील जे रिपेअर करत असेल iPhone 13, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. नाहीतर माझा iPhone 13 जो आहे हा पूर्णपणे वेस्ट गेलेला आहे. आता सुद्धा माझ्या बॅगमध्ये पडलेला तो, मी दाखवतो तुम्हाला. पण मित्रांनो, अशी काही स्टोरी होती. अं, पूर्णपणे लॉस झाला आहे आणि ॲपलने काहीच सपोर्ट केलं नाही मला आणि सिव्हिल्सवाल्यांनी सुद्धा काहीच सपोर्ट केलं नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर iPhone 13 असेल ना, तर प्लीज जरा जपून वापरा, कारण कधी डिस्प्ले जाईल ना 13चा तर सांगू शकत नाही. हा युनिव्हर्सल इश्यू आहे, तुम्ही यूट्यूबला सुद्धा पाहू शकता. तर अशी काही स्टोरी होती, त्यामुळे माझे पूर्ण व्लॉग्सचे जे डेटा होता, ज्या व्हिडिओज होत्या, त्या पूर्णपणे त्या मोबाईलमध्ये गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये डेटा अजून तसा आहे माझा. बट काय करणार आता, अशी काही स्टोरी होती म्हणून माझी व्हिडिओ ही यूट्यूबला मी टाकत नव्हतो बरेच दिवस झाले, कारण त्यामध्ये पूर्ण डेटा होता ना. तर मी ट्राय केला डेटा रिकवर करायचा, पण अजून थोडा वेळ लागेल त्याला रिकवर करायला, कारण डिस्प्ले त्याला परत टाकायला लागेल ना. त्या प्रकारे मित्रांनो, आपल्यासोबत वाईट झालेलं होतं. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर ती झाला एक वेगळा पार्ट. आणि सेकंड पार्ट म्हणजे आपण एक मोठी ट्रिप प्लॅन केलेली आहे, जी की नेक्स्ट मंथमध्ये असणार आहे. तर रेडी राहत आहे ट्रिपसाठी. पूर्णपणे तुम्हाला मी डिटेल्स सांगेन. आता जरा गडबडीमध्ये सांगू शकत नाही, कारण आपण कुठलेच डेस्टिनेशन बुक केलेलं आहे, म्हणजे प्लॅन फिक्स नाही आहे, बस डेस्टिनेशन लिस्ट काढलेलं आहे. त्यामध्ये कोणते कोणते फिरू यांची काही वॉरंटी गॅरंटी नाही आहे यांची काही गॅरंटी नाही आहे. तर अपडेट देत राहीन तुम्हाला मी, नक्की तुम्ही व्हिडिओ बघा. आणि आता आता आपल्याकडं म्हणजे आता ते दिवस कमी राहिलेले आहेत. आणि हां मित्रांनो, ही ट्रिप जी आहे जवळजवळ 13 दिवसाची ट्रिप मी केलेली आहे आणि यामध्ये लगभग 6 ते 7 लोक आहेत. आत्तापर्यंत ते 6-7 आहेत. आता जेवढे रेडी होतील, जेवढे ऑन द स्पॉट निघतील, त्यांना आपण घेऊन जाणार आहोत. म्हणजे जी बाकी आपली बुकिंग तर सुरू झाली आहे, बघा मी तुम्हाला तिकीट दाखवतो. पूर्णपणे आपले बुकिंग झालेले आहे प्रॉपर यायची जायची. त्यामुळे काहीच खूप एक्सायटेड आहे मी ह्या ट्रिपसाठी. आणि पूर्णपणे मी आता सेटअप मी तयार करायला सुरुवात घेतली आता, म्हणजे जे जे कपडे असतील, जे जे सामान लागणार आपल्याला, ते आपण रेडी करतच आहोत. तर तुम्हाला मी अपडेट देतच राहील. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे इतकंच सांगत होतं की माझा फोन जो खराब झाला त्यामुळे माझ्याकडे ब्लॉग्स येत नव्हते. तर आता आपण फोनसुद्धा घेतलेला नवीन आणि आपली ट्रिपसुद्धा आलेली आहे. तर मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. संडेला मे बी आपण खरेदीसाठी जाणार आहोत, कारण ट्रिपची पॅकिंग तर करायची आहे ना. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.